आपण पाहत आहात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी 1956 मध्ये दीक्षा दिली त्या वेळेचा साक्षी जिजा बाबासाहेबांनी दीक्षा दिली, लाखोच्या वर संख्येने लोक उपस्थित होते आणि त्याच लोकांमध्ये त्या प्रसंगाचे एक साक्षी आपल्या सोबत इथं उपस्थित आहेत. काय नाव तुमचं? गोविंदा डोमाजी कांबळे. गोविंदा डोमाजी कांबळे हे त्या क्षणाचे साक्षी आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी स्वतः त्या क्षणामध्ये उपस्थित राहून त्यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत दिली दीक्षा त्यांनी अर्पण केली आहे. आज त्यांच्यासोबत आपण बातचीत करू, वास्तविकता जाणून घेऊया आणि आज या दीक्षाभूमी बचाव या धरणे आंदोलनामध्ये सुद्धा ते सहभागी झालेले आहेत. जाणून घेऊया त्यांचे मत. नाव आहे गोविंदा डोमाजी कांबळे, राहणार दारोडा. कोणत्या गावून आले तुम्ही? दारोडा. दारोडावरून आले. हिंगणघाट तहसील मध्ये आहे. जेव्हा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 इथं दीक्षाभूमी इथं लाखो अनुयायांसोबत दीक्षा दिली, हो बरोबर? हो. तेव्हा तुम्ही साक्षी होते? हो. त्यावेळचा अनुभव सांगा. त्यावेळेस मी 11 वर्षाचा होतो. 11 वर्षाचे होते? हो. तर माझा वडील अंगठा बहादूर होता, त्याला काही समजत नाही. परंतु बाबासाहेबांची कुठे सभा असली तो आवर्जून जायचा. आता त्याच्यामुळे मला ती सवय लागली. कोणता कार्यक्रम असो बस जायचं कोणासाठी जायचं. कसं आहे, आज माझ्यासोबत हा सोबती आहे. हा जर होते सोबत नाही आज आला तर आजच्या कार्यक्रमाला हजर नसता तर माझं कदाचित येणे झालं नसतं, कारण माझे पाय काही साथ देत नाही तर चाललो होत नाही. तर हा सोबती होता, घरात पकडत मला आणलं. तर त्यावेळचा प्रसंग सांगा की तुम्हाला काय अडचणी वगैरे आले होते का इथे येताना? आता गाड्या भरून होते त्यावेळेस. गाड्या आणि बाबा वरच्या टपावर सुद्धा लोक होते, मराले भेटले होते. तर असे ते होतं, वर्धेला एक जन्मेला आहे टपावर करून. तर फार लोक त्या तेवढ्या जनसमुदायामध्ये मी काय जाऊ शकत नव्हतो, पण स्टेजवर असाच होता जवळ आणि मी इथून पाहिलं. बाबासाहेबांनी त्यावेळेस कोणते प्रबोधन केले होते ते सांगा. तर आता तुम्हाला हो ते माहिती आहे, तेवढं काही मला सांगता येणार नाही. मात्र एक महत्त्वाचा शब्द सांगतो. बाबासाहेबांनी एक महत्त्वाचा शब्द शेवटी असा सांगितला, महाराणी बुद्ध धर्म घेतला आणि धर्माचं वाटोळं केलं असं होऊ देऊ नका म्हणून एवढं सांगितलं. त्याविषयी तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही काही बोलायचं नाही. मी बोलणार, मला बोलणं येत नाही, जमत नाही बोलणं. हे तुम्ही विचाराल तेवढं मी सांगू शकतो. शंभर टीव्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित पाहण्याकरता आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर सुद्धा करा. आपले व्हिडिओ जर दाखवायचे असतील या मग तुमच्या परिसरामध्ये तुमच्यावर काही अन्याय अत्याचार होत असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही बातमी दाखवू, टॉप टू बॉटम, स्टार्ट टू एंड. धन्यवाद.